विमानात प्रवाशानं क्रूशी गैरवर्तन केलं, प्रवाशानं गोंधळ घातला, ट्रे टेबल तोडले, प्रवाशानं कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, या आणि अशा अनेक तक्रारी आपण ऐकल्या असतील, ज्यामुळे विमान उड्डाणावरही परिणाम होतो, शिवाय प्रवासामधील इतरांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. आता मात्र असं होणार नाहीये, कारण विमानामध्ये गोंधळ घातल्यास 30 दिवसांची बंदी लागणार आहे. विमानामध्ये गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना एअरलाइन्स आता थेट 30 दिवसांसाठी बंदी घालू शकतील. डीजीसीएनं गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना हाताळण्यासाठी कठोर नियमावली सुचवली आहे. नवीन प्रस्तावामध्ये डीजीसीए सर्व एअरलाइन्सना प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचा अधिकार देणार आहे. सध्याच्या नियमानुसार विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांची तक्रार आल्यास आधी चौकशी समिती स्थापन केली जात होती. या काळामध्ये एअरलाइन्सना प्रवाशांवर 45 दिवसांपर्यंत बंदी घालण्याची परवानगी मिळत होती, परंतु नवीन नियमानुसार चौकशी समितीची आता गरज भासणार नाही. त्यामुळे डीजीसीएनं आपल्या बदललेल्या नियमांमध्ये झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारलेलं आहे. या नवीन नियमांचा उद्देश विमान, लोक आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणं, तसंच विमानामध्ये चांगली व्यवस्था आणि शिस्त राखणं असाच आहे. हाच या नवीन नियमांचा उद्देश असल्याचं सुद्धा या मसुद्यामध्ये म्हटलं गेलंय. याचा खरोखर किती फायदा किंवा तोटा आहे, तुम्हाला नेमकं या सगळ्या संदर्भात काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या आणि अशा विविध व्हिडिओसाठी एनडीटीव्ही मराठीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका.